हसे सरांकडे मला येऊन फक्त 8च दिवस झाले, तर माझा गुडघा काहीच काम करत नव्हता, पण माझ्या 8 दिवसामध्ये मला इतका काही फरक पडलेला आहे की मी खाली बाथरूमला बसू शकते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकते. म्हणजे मला असं वाटलं की मी सगळ्या लोकांना सुद्धा सांगू शकते की तुम्ही ह्या सरांकडे जा की तुम्हाला प्रॉब्लेम तुमचा दूर होईल. चला बरं, चला आता मोकळं चालता येतंय ना पहिल्या वेळी? हो, आता एकदम म्हणजे चांगले चालते. त्या दिवशी काठी घेऊन त्या आला? दिवशी काठी घेऊन आली होती, पण आता बिगर काठीने मी घरापर्यंत इथपर्यंत आलेली आहे. चला. आणि अर्धा किलोमीटर बिगर काठीनेच गेली आणि बिगर काठीनेच आले आणि हॉस्पिटल पर्यंत पण बिगर काठीनेच आले. राहिलेलं पण आपण फोकस करू आणि नीट करू. चालेल सर, थँक्यू. गाव कुठलं? जळगाव, नाशिक रोडला राहते मी. ओके. किती दिवसापासून त्रास होत होता? मला वाटतं काय दिवाळीच्या 15 दिवस अगोदरपासून, म्हणजे आता मला 4 महिने झाले फक्त. कुठे ट्रीटमेंट घेतली होती का? MD डॉक्टरकडे घेतली होती. काय म्हटले होते ते? ते म्हणे एक ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर तुमचं वय झालंय म्हणे, 58 वयामध्ये काही ऑपरेशन होऊ शकत नाही, ह्या गोळ्या घ्या म्हणे, तुमच्या लिगामेंटला त्रास झालाय आणि तुमची जी गादी आहे ना ती गादी फाटलेली आहे म्हणे. तर मग मी घरी येऊन सांगितलं घरच्यांना, सासूला, तर असं आहे. तर आमचे एक पोलीस आले होते, त्यांनी सांगितलं त्या डॉक्टरकडे जा, निपाणी अकोला म्हणून. तर मी तिथे गेले होते, तर मग त्यांनी मला मलम वगैरे दिला, त्यांनी पण असं बसवून दिलेलं होतं. पण नंतर आता माझ्या भाऊचे जावई नागपूरवरून आले, तर त्यांनी सांगितलं की बा तू कुठे चाललाय म्हणे, अशाच्या ठिकाणी. तिथे नको जाऊ म्हणे, तू माझा एक मित्र आहे हासे म्हणून, त्यांच्याकडे जा. मग आम्ही तुमच्याकडे तुमच्याकडे आलो आम्ही. अरे वा. त्यांनी सांगितल्यावरून आम्ही तुमच्याकडे आलो. तर मला 8 दिवसामध्ये इतका फरक जाणवला की बस. चांगलं झालं. दिलंच बा. बस. Relax. बस बस बस. आता ती नरम झाली सर, म्हणजे कडक होती. हो, इतकी कडक होती की बस. पण 8 दिवसामध्ये नरम झाली ती. आता खूप नरम झालं. आता खूप नरम. हे पण खूप कडक होतं सर, इतकं कडक होतं ना की बस. मला आठवतंय चांगलं. हो, मला पण जाणवत होतं ना सर. गुड. हे असं हालत नव्हतं. हो नव्हतं आलं. ये ना. हो, हालत नव्हतं. आता सगळं हालतंय, ते हे पण हालतंय. आता एकदम फ्रेश वाटतंय. पहिल्यापेक्षा आता चांगलं वाटतंय एकदम. रिलॅक्स. नाही हा दुखतो. थोडं थोडं थोडं. हो, थोडं थोडं. थोडं मूव तर केला पाहिजे. हा इथं सूज आहे हो ना. हो हो. चालून बघा बरं आता ताई. ना तर आधी जे केलेलं आहे ना त्याच्यापेक्षा आता चांगला फरक झाला. चांगला एकदम चांगला फरक झाला. आता म्हणजे तेव्हा तिरपा पाय पडायचा, आता नाही पडत आहे. हा, सरळ चालतंय. हा, आता सरळ चालते. आणखी आराम पडेल. फक्त व्यायाम करायचे. हो. व्यायाम जे सांगितले ते व्यायाम कंटिन्यू हो, करा. करेल सर. हो. मला मुलीसाठी करावंच लागणार आहे सर, म्हणून मी लवकर आली आहे.
आता डिलिव्हरी सर मुलीची, बरं बरं बरं. त्याच्यासाठी मी लवकर चांगलं करते. चालता येईल तोपर्यंत हो ना. मला. हं. आणि ड्युटीचं पण टेन्शन आहे त्याच्यामुळे थोडं, हो त्याच्यासाठी मी नाईट घेतली, म्हणजे शनिवारी यावं लागतं, रविवारी यावं लागतं. तुम्ही कसली ड्युटी करतात? मी नाशिक रोड पोलीस स्टेशनला येस आहे, अरे बापरे. एक स्टार आहे मला. पण आता ह्या पायामुळे मी थोडीशी हे होऊन गेली. मी कॅम्प्युटर करते सर. क्या बात आहे. हा, मस्त काम केलं सर माझं एकदम. म्हणजे आता खाली बसत चालेल ना, बाथरूमला वगैरे असं हळूहळू हळूहळू जास्त म्हणजे अजून नाही बसत आहे. बसायचं म्हणजे डायरेक्ट हे नाही, मांडी घालून नाही बसायचं, काही प्रिकॉशन घ्यायचं, कमोडचा वापर करायचा, कोमरचं हेच करून घेतलंय. काही दिवस तर करायचं. हो. हळूहळू जशी ताकद वाढेल तसं बघू आपण. तसं कर चालेल. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हाच बसेल, मांडीत जेव्हा घालेल तेव्हाच घालेल मी. हा आता मांडी नको नाही घालायला. नाही नाही, सध्या नाही घालायची.